या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात रविवारी सायंकाळी सावित्री रत्न पुरस्कारानं 10 जणांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज हे होते। सावित्रीबाई फुले शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कारांचं वितरण आणि गुणवंतांचा गौरव झाला। या प्रसंगी माजी BDO अधिकारी महादेव बेळले, भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष सुनील खेड, उद्योजक अजित सुतार, निवृत्त प्राध्यापक गुरु बिराजदार, बँक अधिकारी भीमाशंकर विजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी संस्थेचे प्रमुख महादेव जमगी यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत केलं। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या धुसफुसीचं पर्यवसान बाईक वेगात चालवून जोरात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दगडफेकीत झालं। घोंगडे वस्तीत रात्री 10 नंतर सुमारे अर्धा तास 2 गटांमध्ये तुफान दगडफेक झाली। रस्त्यावरील अनेक वाहनं आडवी करण्यात आली। गल्लीमध्ये दगडांचा खच पडला। या दगडफेकीत माजी नगरसेवक सुरेश पाटील यांची 2 मुलं बिपिन आणि संदीप हे जखमी झाले। दुसऱ्या गटातील रियाज नदाफ वय 21 राहणार घोंगडे वस्ती याच्यासह 4 युवकही जायबंद झाले। साधारणतः 2000हून अधिक पडताळणी जात प्रमाणपत्र मागील 6 महिन्यांपासून प्रलंबित होती। 11वी तसंच 12वीचा निकाल लागल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली असून एकूण 9000 अर्जांपैकी 6000 दाखले वितरित केल्याची माहिती समिती अध्यक्षा मंजुषा मिस्कर यांनी दिली। सध्या 3000 दाखले प्रलंबित असून हे दाखले निकाली काढण्यासाठी रात्री 12 पर्यंत अधिकारी कार्यालयात थांबून आहेत। प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे। अधिक माहिती देताना मंजुषा मिस्कर यांनी सांगितले की आम्ही प्राधान्यक्रम ठरवला आहे। प्रवेश प्रक्रिया ज्यांची जवळ आली आहे किंवा प्रवेशाची मुदत संपत चालली आहे अशा विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। याबाबत हकीकत अशी, दिनांक 13 जून रोजी सोलापूर ते हिप्परगा जाणाऱ्या हायवे सर्व्हिस रोडवर रोहन रवी चव्हाण वय 22 राहणार राजदीप नगर तळे हिप्परगा यानं त्याच्या ताब्यातील MH13 DS 1448 ही मोटारसायकल रंगोली कारखान्यापुढे वेगानं चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मोटारसायकलचा ताबा सुटल्यानं खाली पडून रोडच्या कडेच्या सिमेंटच्या कट्ट्यावर डोकं आदळल्यानं तो गंभीर जखमी होऊन डोक्यातून रक्तस्राव होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्याच्यावर जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे हे करतायत। शनिवारी 21 जून रोजी प्रबुद्ध भारत चौक, मिलिंदनगर, बुधवार पेठ इथं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला। प्रारंभी अण्णा बनसोडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी बुधवार पेठ, मिलिंदनगर इथं जाऊन अस्थि कलशास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक कार्याच्या भित्तिशिल्पाची आणि ऐतिहासिक पंचाच्या चावडीची पाहणी केली। त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अण्णा बनसोडे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन,
प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर.